गाथा यशाची या सदरामध्ये तुम्हाला मी आज जे व्याख्यानाची मांडणी करणार आहे ती थोडीशी तुम्हाला मी एक चतुसूत्री देणार आहे. चतुसूत्री 4 सूत्र, एक फॉर्म्युला देणार आहे. एकदम बारकाईने ऐकायचा, कानाने ऐकायचा, मेंदूत घालायचा, हृदयात नेऊन ठेवायचा आणि 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 शेवटचं तुमचे जे ध्येय ठरलं ना ते ध्येय मिळेपर्यंत एकदाही बाहेर काढायचं नाही. एकदाही. प्रॉमिस मी? अरे मोठ्याने सांगा. भिंती फुटल्या पाहिजे लेकरांनो. हां हो की नाही? कसले तरुण आहात मग तुम्ही? सळसळत रक्त आहे. आता बारकाईनं चतुसूत्री आहे का, फॉर्म्युला आहे का, एकदम बारकाईनं आहे का. त्या फॉर्म्युल्यामध्ये काही शब्द आहेत. ओके, फॉर्म्युल्यामध्ये एक शब्द आहे. तुम्ही ना केमिस्ट्रीचे फॉर्म्युले फॉर्म्युला सांगितलं एक सूत्र बरोबर कळायला लागतं. जसं की तुम्हाला फॉर्म्युला सांगणार आहे मी. त्या फॉर्म्युल्यातला पहिला शब्द आहे निश्चय, दृढ निश्चय. कुठला शब्द आहे? मोठ्याने सांगा रे. दॅट इज कॉल्ड एज कमिटमेंट. काय म्हणायचं? तुमचा आवाज कमी झाला की मी भाषण बंद करणार. मी तुम्हाला सांगत होतो पहिला शब्द आहे कमिटमेंट, दृढ निश्चय. तुम्हाला सांगू का मी 3 प्रकारची लेकरं पाहिली, 3 प्रकारचे स्टुडंट पाहिले. जगामध्ये जेवढे लोक मोठी झाली ना, जगामध्ये जे लोक मोठी झाल्या त्यांच्यातले काही मी गुण पाहिले. त्यातला हा पहिला गुण आहे, मोठ्या होण्यातला पहिला गुण आहे कमिटमेंट, दृढ निश्चय. आपल्याला हे करायचं आहे. करायचं म्हणजे करायचं आहे. हां ओके. हा दृढ निश्चय आहे ना, करणारी पण लोक पाहिली मी 3 प्रकारची. पहिला प्रकार मी पाहिला, कुणी काय सांगायची गरज नाही, मायने सांगायची गरज नाही, बापाने सांगायची गरज नाही, स्टुडंटने टीचरने सांगायची गरज नाही. आपला अभ्यास करतात, लेकरं मोठे होतात. फर्स्ट टाइम स्टुडंट. दुसऱ्या प्रकारची लेकरं पाहिली मी, विठ्ठल लहाण्याचं भाषण ऐकून अभ्यासाला लागतात. मला मान्य आहे यार, कशाला नाही कर, माझं काही म्हणणं नाही. तुमच्या आवडीचा कोणी माणूस आहे आणि त्याचं ऐकून तुम्ही मोठे झालात, कमिटमेंट केलात, दृढ निश्चय केलात मोठा होण्याचा, मान्य आहे मला. तिसऱ्या प्रकारची लोक पाहिली मी, प्रसंगाने कमिटमेंट करतात. प्रसंगाने काहीतरी आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात की ते तुम्हाला कमिटमेंट करायला भागच पडतात. मी त्या तिसऱ्या प्रकारातला विद्यार्थी आहे. तिसऱ्या प्रकारातला. जसं आता साहेब सांगतो तसं मी कधी कमिटमेंट केली की जगातला मोठा माणूस बनायचं बॉस. आणि हा एक प्रसंग आहे. जेव्हा मी 6वी 7वीला होतो, मी अनेक वेळा सांगत राहतो हा प्रसंग. माझ्या माईला एका लग्नाला जायचं होतं. माझ्या आईला माय म्हणतो, माझ्या माईला लग्नाला जायचं होते का. तेव्हा खेड्यागावातून खूप लांबची गोष्ट सांगतो. मी आज 56 वर्षात झालो आहे. ओके, 56 मी आज कंप्लीट केलेत. म्हणजे 6वीला होत मी 13 वर्षाचा मी असेल. मी 43 वर्षापूर्वीची गोष्ट तुम्हाला सांगतोय. माझ्या माईला एका लग्नाला जायचं होतं आणि माझी माय मला म्हणाली की माझ्या एका मित्राचं नाव घेतलं आणि म्हणाली जा आणि त्याच्याकडनं त्याच्या आईचं लुगडं घेऊन ये. मी गेलो, माझ्या मित्राच्या आईचं लुगडं घेतलं, घरी दिलं. मायनं घालून बैलबगाडीमध्ये बसून लग्नाला गेली. लग्नावरनं परत आली. परत पुन्हा ते धुवून बिवून वाळून हातात दिलं. दुसऱ्या दिवशी घडी करून नेऊन दे म्हणाली. त्या मित्राच्या घरी मी नेऊन दिलं आणि मी परत येत होतो. परत येताना आपल्या घरासमोर एक नाला आहे. काय भानगड आहे माहीत नाही. त्या नाल्यावरनं मी कधी सरळ चालतच नव्हतो. त्या नाल्यावर मला उडी मारा वाटायची. आत्ताही ते जेव्हा घरी जायचो तेव्हा उडी मारा वाटायची. पण आता उडी कशी मारायची, डॉक्टर विठ्ठल लाणे झाले ना. पण तेव्हा मी छोटा होतो 6वीला आणि उडी मारली अशी. मारताना घरात एंट्री करताना मला लक्षात आलं की माईनं लुगडं का मागवलं होतं. आणि मित्र, याचं फार अडचणीचं उत्तर याचं होतं की माझ्या माईनं लुगडं का मागवलं होतं. कारण माझ्या माईकडे एकही धडकं लुगडं नव्हतं. आम्ही प्रचंड गरिबाचे लेकरं आहेत. माझ्या माईकडे दांड घातलेलं लुगडं किंवा ठिगळलेलं लुगडं होतं, पण धडकं लुगडं नव्हतं. तुम्हाला दांड कळतो का नाही मला माहीत नाही, पण 2 रंगाचे लुगडे एकत्र जोडले तर दांड म्हणतात. आणि ठिगळ म्हणजे अण्णा धोती घालायची आहे. जिथे कुठं फाटलं त्या अण्णांची धोतीचा तुकडा काढून माय लावायची. त्याला ठिगळ घातले लुगडे होते, पण धडकं लुगडं होतं. घरची इज्जत राखून ठेवण्यासाठी माझ्या माईनं माझ्या मित्राच्या आईचं लुगडं घालून लग्नाला गेली होती. त्या दिवशी मी ठरलं होतं, त्या दिवशी मी कमिटमेंट केली होती, त्या दिवशी मी दृढ निश्चय केला होता, बॉस इतका अभ्यास करायचा ना, इतका मोठा माणूस व्हायचं की आपण आपल्या माईला एक लुगडं घेऊ शकू. खरं तर ना, मी कमिटमेंट केली माईला लुगडं घेण्यासाठी. तुम्ही कुठल्या कारणाने कमिटमेंट करा. सेल्फ कमिटमेंट करा, विठ्ठल लहाण्याचं ऐकून कमिटमेंट करा, की तुमच्या प्रसंगाने कमिटमेंट करा. कमिटमेंट करणारे लोक मोठे होतात, बाकीचे मोठे होत नाही. आणि खूप नशिबान ठरलो मी. माझी बायको माझ्या माईची आणि बापाची सख्खी मैत्रीण. तिने ठरलं की माईसाठी 365 लुगडे घ्यायचे. माईने तेवढं नाही घेऊ दिले, पण 200 लुगडे तिने निश्चित घेतले. मी तुम्हाला सांगत होतो मित्र, कमिटमेंट करणारी माणसं मोठी होतात, निश्चय करणारी माणसं मोठी होतात. पण निश्चय करण्यापलीकडे आज जो मी तुम्हाला फॉर्म्युला दिला, त्या फॉर्म्युल्यातला पहिला शब्द होता कमिटमेंट. कुठला?
आणि दुसरा शब्द त्या फॉर्म्युल्यातला आहे कन्सिस्टन्सी. कुठला? म्हणजे सातत्य. म्हणजे कमिटमेंट खूप लोक करतात. आज अभ्यास करायचा, आता शाळेत चाललोय, आता काय म्हणजे बस ट्युशन लावले, झालो, मी डॉक्टर झालो, मी इंजिनियर झालो, मी काय झालो, सगळं झालो. म्हणजे अशी कमिटमेंट करणारे लोक पाहिले, प्रचंड पाहिले. मी असा करणार, मी तसा करणार. असं म्हणा, बिलकुल म्हणा, कमिटमेंट तर कराच करा, पण ती कमिटमेंट तेव्हा सत्यात उतरते जेव्हा ती सातत्य मेंटेन करता तुम्ही. सातत्य. अभ्यास आहे ना, एक दिवस अभ्यास करायचा, 8 दिवस झाले, बोर व्हायला लागलंय, मम्मीची आठवण यायला लागली आहे, घरी जावं वाटायला लागलंय, अभ्यासच करू वाटेना, लो वाटायला लागलंय, डिप्रेशन आलंय. काय शब्द आहेत अरे, माझ्या डायरीमध्ये एक पण असला शब्द नाही. बस तुमच्या डायरीतून कुठून आले मला माहित नाही. माझ्या डिक्शनरीमध्ये हा शब्दच नाही आहे, अजिबात नाही आहे. तुमची डिक्शनरी वेगळी आहे, माझी वेगळी आहे, मला माहित नाही, पण माझ्या डिक्शनरीचा शब्दच नाही आहे. असं कशाला आलं पाहिजे? तुम्हाला सांगतो मी लेकरांनो, सातत्यानं डे 1 to डे फायनल्स दररोज अभ्यास करायचा. तुम्हाला मी काय गणित देऊन जातो अभ्यास कसा करायचा. दररोज 7 तास झोपायचं. माझं बारकाय नाही ऐका, दररोज 7 तास झोपायचं. जे लोक 7 तास झोपत नाहीत त्यांची स्टडी होत नाही. मी म्हणालो होतं जसंच तसं ऐकायचं, इकडे इकडे काय बघायचं नाही. 7 तास दररोज झोपायचं. दररोज 3 तास स्वतःला द्यायचे, दररोज झोपण्या पलीकडे 3 तास. त्याच्यामध्ये सकाळ दुपारचं खाणं पिणं, ओके, कॉलेज जाणं येणं आणि राहायला आणखी अर्धा पाऊण तास राहत आपला वेळ. 7 आणि 3 10 तास गेले, आणखी 14 तास राहिले. त्यातलं 7 तास कॉलेजला गेले, मान्य आहे. पुढचे 7 तास राहतात, त्यातले पण 2 तास सोडून द्यायचे आणि 5च तास अभ्यास दररोज करायचा. पण दररोज करायचा. दररोज म्हणजे दररोज करायचा. एकदाही मागे पुढे करायचं, दररोज म्हणजे दररोज करायचा. आणि रविवारी दुपारनंतर सुट्टी घ्यायची, अभ्यास करायचा नाही. तुम्ही रविवारची वाट बघितली पाहिजे. बघा, रेस्ट वाईल रन माईल. तुम्हाला आठवडाभर अभ्यास करायचा ना, रविवारी मग दुपारनंतर अभ्यास करायचा नाही. अर्धा दिवस आपला काय झोपा काढा, काय करायचं ते करा, ही शिस्त पाळायची. आणि अभ्यास या शब्दाचा अर्थ तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, अभ्यास म्हणजे फक्त मेडिकल लागण्यासाठी, फक्त इंजिनियर होण्यासाठी असं म्हणत नाही मी. अभ्यास या शब्दाचा अर्थ तुम्हाला कुणाला स्पोर्टमध्ये आवड आहे ना, स्पोर्टचा पण अभ्यास असाच करावा लागतो. कमिटमेंट इज कमिटमेंट, कन्सिस्टन्सी. एक दिवस अभ्यास करून स्पोर्टमॅन होऊ शकत नाहीत. तुम्हाला चित्रकला आवडते ना, चित्रकलेचा अभ्यास पण असाच कन्सिस्टंट करावा लागतो. कमिटमेंट करा, कन्सिस्टंट मेंटेन करा. कुणाला ड्रामा करायला आवडतो, तसं त्याचा पण अभ्यास करायचा असतो. म्हणजे तुम्हाला कुठलाही छंद आहे ना, चित्रकला छंद, तुम्हाला कुठलाही छंद आहे तो छंद जोपासा, त्याच्यात जा, त्या विषयात तुम्ही मोठे व्हा, तिथं नैपुण्य कमवा. त्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही, पण माझं असं म्हणणं आहे की त्याला पण कन्सिस्टन्सी लागते. ते पण फक्त ट्यून करून होत नाही, राईट. आणि ही कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी मला काय लेकर मला प्रश्न विचारते, सर रात्री अभ्यास करा का दिवसा अभ्यास करा, तुम्ही कसं करायचे? मला काय पण विचारतात लेकरं, तुम्ही कसं करायचे? तुम्हाला खरं सांगू का, दिवसा अभ्यास करावा, रात्री अभ्यास जागरून करू नये. मला लेकरांचा प्रश्न होता, त्या दिवशी इंटरव्ह्यू बसलो होतो, एवढे मोठे समोर बसलेले मेडिकलचे स्टुडंट मला प्रश्न, सर तुम्ही आमच्या एवढे 11वी-12वीला असताना कधी कसा अभ्यास करायचे? मी 11वी-12वी शाहू कॉलेजला होतो आणि ते शाहू कॉलेज सकाळी 6ला होतं मित्रा. सकाळी 6 वाजता पहिला पिरियड व्हायचा आमचा. 6ला पिरियड आम्ही रूम करून राहत होतो, हाताने स्वयंपाक करून खात होतो. आम्हाला सकाळचा दुपारचा स्वयंपाक करून कॉलेज जावं लागायचं, राईट. माझ्या मुलाला, माझा जो मित्र, त्याला स्वयंपाक करता यायचा, म्हणून मी भांडे घासायचे कामं मी करायचो, रूम पुसायचे कामं मी करायचो, त्याचे माझे कपडे धुवायचे काम मी करायचो. त्यामुळे आमच्या अडचणी होत्या. मग आम्हाला लवकर उठावं लागायचं. 11वी-12वीला आम्ही लवकर उठल्याशिवाय मला पर्याय नव्हता. मेडिकल लागलो तर मी डॉक्टर तात्राव लहाने, माझा सख्खा मोठा भाऊ, त्याच्या घरात राहत होतो. ओके, म्हणजे दादा आणि वहिनी ही माझे दुसरे आई वडील आहेत. इतकं त्यांचं माझं जवळचं नातं आहे. आणि मग दादा लवकर उठायचे, आम्हाला उठावं लागायचं लवकर. आम्हाला काही पर्यायच असायचं नाही. अरे तुम्हाला सांगतो मी, रात्री अभ्यास एवढ्यासाठी करायचा नाही, 11 नंतर जागू नये आणि सकाळी 6 नंतर झोपू नये, हा नियम ठेवा. ओके, ते का मला विचारू नका, नियम ठेवा. त्याला बायोलॉजिकल क्लॉक म्हणतात, हे मी तुम्हाला सांगत बसत नाही, पण असा अभ्यास करा. कुठलीच एक्झाम रात्री नसते, सगळ्या एक्झाम दिवसा असतात. तुम्ही रात्री अभ्यास केला आणि एक्झाम दिवशी तुम्हाला टेन्शन यायला लागतं, कळत नाही तुम्हाला पेपर लिहिताना. म्हणून एक्झामच्या दृष्टीनं रात्रीचा अभ्यास अयोग्य आहे. सकाळी अभ्यास करा. मग मला पोरांनी विचारलं, सर खरं सांगा बरं, तुम्हाला सकाळी उठा वाटत होतं का? तुम्हाला सकाळी उठा वाटत होतं का? सकाळी उठून अभ्यास करावा? अरे काय करावं, सकाळी उठून तुम्हाला अभ्यास करू वाटत होता का? हा माझा पोरांचा प्रश्न होता. प्रामाणिकपणे सांगतो, मला प्रामाणिकपणे सांगतो, मी 11-12 लवकर उठत होतो, मला पर्याय नव्हता. MBBS मी SRTR मेडिकल कॉलेज अंबेजोगाईमध्ये करत होतो, तेव्हा दादांच्या घरात राहत होतो, मला पर्याय नव्हता, उठावं लागत होतं. दादा उठले, दादाने प्रचंड घाबरतो. ते फायनलला, मी फायनल असताना दादाने मला मारलं. तुम्हाला काय सांगा मी आता, म्हणजे आता विचार करू शकता, मी MBBS फायनल असताना दादाने ठेवून दिले मला. म्हणजे की ते, आणि आजही त्या माणसाला मला भीती वाटते. आजही दादाने फोन करत नाही, त्या मेसेज टाकतो. त्यामुळे त्यांच्याविषयी मला आदरयुक्त प्रचंड भीती तेव्हा आजही आहे. त्यामुळे त्यांच्या घरात उठत होतो लवकर. MS जनरल सर्जरीला गेल्यानंतर माझं लग्न झालं होतं. माझी बायको पहाटे 4ला उठून स्वयंपाक करायची, सकाळी 6 वाजता जेवण करून मी जायचो. कॅन यू इमॅजिन दिस? आम्हाला जावं लागायचं, मला पर्याय नव्हता. मी MCS प्लास्टिक सर्जरीला गेलो ना, आमची ओटी सकाळी 7:30ला सुरू व्हायची. ऑपरेशन थिएटर सुरू होणार असेल तर आम्हाला सगळा राऊंड घेऊन जावं लागायचं. मला ह्या सगळ्या शिक्षणाच्या पिरियडमध्ये लवकर उठावंच लागलं, मला काही पर्यायच राहिला नाही. मी पोरांना सांगत होतो ही स्टोरी. आणि इथे आलो
इथे आलो तर आमचे ऑपरेशन लवकर करायचे, ऑपरेशन करून उपडीत बसायचं आहे, आम्हाला पर्याय नाही सकाळी ऑपरेशन लवकर सुरू कर, बरं ऑपरेशन लवकर सुरू करायचं तर सकाळचा व्यायाम करायचा आहे, सकाळी व्यायाम केल्याशिवाय पुन्हा वेळ कुठं मिळत नाही आहे. मग ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये सकाळी उठतो. पण तुम्हाला खरं सांगू लेकरांनो, मी आज 56 वर्षाचा झालो आणि साधारणपणे 11वीपासून मी सकाळी लवकर उठतोय, पण मला एकदाही सकाळी लवकर उठा वाटत नाही. शपथ सांगतो, एकदा पण. दररोज असं वाटतं, दररोज सकाळी उठताना वाटतं बॉस 5 मिनिटं तरी झोपा यार, 5 मिनिटं तरी झोपा यार. म्हणजे असं वाटतं यार काय करू आता, असा काहीतरी दिवस यावा की मला सकाळी झोपायला मिळावं. म्हणजे दररोज एवढे वर्ष झालं मला सवय नाही लागली सकाळी उठायची. बरोबर आहे. पण तुम्हाला सांगतो दोन प्रकारचे लोक असतात, दोन प्रकारचे विद्यार्थी पण असतात. एक, सकाळी उठायचा कंटाळा आला, सकाळी उठताना आळस आला म्हणून झोपून जाणारे, झोप कंटिन्यू करणारे. आणि दुसरे असतात ह्या कंटाळा आणि आळसावरती मात करून कामाला लागणारे. मी दुसऱ्या नंबरमध्ये आहे. आळस हा सगळ्यांना येत असतो, कंटाळा हा सगळ्यांना येत असतो, पण ज्यांना ज्यांना आळस आणि कंटाळावरती मात करता येते आणि आपल्या कामाला लागता येतं ती लोक मोठी होतात, बाकीचे होत नाही. राईट. म्हणून तुम्ही ना सकाळी उठा वाटत नाही, झोपा वाटतं असं नका विचार करू, दणकन उठायचं. माझा मुलगा प्रसाद 11वीला असताना त्याला सकाळी पहाटे 4:45ला उठावं लागायचं. तर त्याला उठायला ऑफकोर्स त्याला पण दिवसभर कॉलेज, शाहू कॉलेजचा तो पण होता, मोठेगावकरांचा सरांचा स्टुडंट आहे तो, सरांनी त्याला शिकवलंय. मी तुम्हाला सांगतो की तो काय करायचा, उठायचा, त्याला उठवलं की जायचं बाथरूममध्ये आणि थंड पाणी घ्यायचं. कळलं मी काय म्हणलं ते. आणि झोप गेली पाहिजे, म्हणजे उठण्याचा कंटाळा नाही. म्हणून त्याला तो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये MBS केला, त्याला कुठे अडचण 1 रुपया द्यावा लागला नाही. मी पॉईंट तुम्हाला सांगत होतो लेकरांनो, मी सांगत होतो कंटाळा हा सगळ्यांना येत असतो, त्याच्यावर मात करा. मी सातत्याविषयी सांगतोय. मला पुढचा एक प्रश्न लेकरांचा होता, सर मराठी मीडियमचं कसं होतं हो, मराठी मीडियमच्या लेकरांचं कसं, सेमीच्या लेकरांचं कसं, आणि इंग्रजी मीडियमचे लेकरं जरा फास्ट असतात बघा. खरं आहे का हे, खरं आहे का रे? नाही. मी तुम्हाला सांगतो, मी ना तुमच्याकडे होतो, मी शाहू कॉलेजमध्ये होतो, मोठेगावकर सर, आणि पुढच्या डेस्कवर बसलो होतो. बरोबर. आणि 11वीला होतो. LS शिंदे, लक्ष्मण शिंदे सर होते ना, ते मला बॉटनी शिकवत होते. बॉटनी आले वर्गामध्ये, प्लांट शिकवत होते बघा, प्लांट. आणि प्लांट शिकवता सर पुढे आले, म्हणजे स्टेम झालं, रूट झालं, फ्रूटवर आले, फ्रूटवर. आणि देशपांडे त्या शिंदे सरांनी प्रश्न विचारला, एनीबडी नो द डेफिनेशन ऑफ फ्रूट, एनीबडी नोज द डेफिनेशन ऑफ फ्रूट. फ्रूटची व्याख्या कोणाला माहिती आहे का? खटकन एक मुलगी आमच्या वर्गात उठली, बरं काय ना का मी असं 2दा का म्हणालो होते. आणि ती म्हणाली रायपन ओव्हरी विथ ऑर विदाउट सीड इज कॉल्ड एज फ्रूट. आता तुम्हाला सांगू का, मी असं का डोक्याला हात लावला. तिनं जी व्याख्या सांगितली ना, त्यातलं फक्त ईज शब्द माहित होता, मला बाकी काहीच माहित नव्हतं. काहीच माहित नव्हतं. अरे यार, रायपन म्हणजे काय माहित नाही, विथ ऑर विदाउट म्हणजे काय माहित नाही, सीड म्हणजे काय माहित नाही, शब्दच माहित नाहीत ना. मग मी आणि सुधाकर माझा मित्र होता, हे कॉलेज संपला पिरियड, आम्ही गेलो रूमवर. सुधाकर आम्ही दोघा सुरू झालं, कसं करावं आता, आहे तेवढा स्वयंपाक, घरून जेवढं पीठ आणलंय, मिरचू आणलंय, मीठ आणलंय, ते संपेपर्यंत खाऊ आणि जाऊ परत. आता आपल्याला काहीच येत नाही, काही म्हणजे काही. अरे त्या व्याख्या जी डेफिनेशन सांगितली त्यातला ही सोडून एक शब्द येत नाही. मग आम्ही दोघंच एकमेकाला सांगाल, नाही घरी गेला मारतील धरून, आपल्याला शिकायला आलोय आपण, एवढं हे झालंय, ॲडमिशन झालंय. मग आम्हाला तेवढ्यामध्ये एक चांगला विषय घडला की मला 10वीला मी मेरिट होतो, मेरिटची मला स्कॉलरशिप मिळाली 621 रुपये. तुम्हाला सांगतो लेकरांनो, त्यातले मी 400 रुपये गावाकडे पेरणीला पाठवले, कारण आमच्याकडे पेरणीला पैसे मिळायचे नाहीत. मी स्कॉलरशिप बंद 400 रुपये गावाकडे पाठवले पेरणीसाठी. 221 रुपयामध्ये मला 1 वर्ष काढायचं होतं. त्यातले मी 8 रुपये माझे घेतले, 8 रुपये सुधाकरचे घेतले, आणि 16 रुपयाचे आम्ही त्या लातूर जनरल स्टोअरमध्ये गेलो आणि डिक्शनरी आणली. त्या डिक्शनरीमध्ये काय, आता कसं फ्रूटची डेफिनेशन, फ्रूट FRUIT, फ्रूट म्हणजे फळ. बघ ना, सीड SEED, सीड म्हणजे बी. असं पाठ करायचं रे, म्हणजे इंग्रजी शब्द मराठीत पाठ करायचा, ते लिहून काढायचा आणि इंग्रजीमध्ये वाचायचं आणि मराठीत समजून घ्यायचं. अशी आम्ही लेकरं. ही आमची 11वी. ओके. पण तुम्हाला सांगू का मी काय फरक आहे, पुस्तकं तेच आहेत ना. ते इंग्रजीच्या मुलासाठी पुस्तकं तेच आहेत इंग्रजी मिडियमच्या. मराठी मिडियम, मी जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी, माके गावात शिकलो, ज्या गावात 10वी पास होईपर्यंत लाईट नव्हती अशा गावात माझं शिक्षण झालं. आणि डायरेक्ट शाहू कॉलेजमध्ये मेरिटचे सगळे लेकरं तिथं येऊन बसलो होतो. तुम्हाला सांगतो मी, पण सांगू का मी, आम्ही दोघांनी नुसतं ठरवलं नाही की डिक्शनरी घेतली, लिहायला काढलं, दररोज पेजवर लिहून काढायचं, दररोज शब्द पाठ करायचे, दररोज टॉपिक वाचायचा.
आणि आमची फायनलची एक्झाम झाली तेव्हा ग्रुपिंग होतं. ग्रुपिंग, बायोलॉजी ग्रुपिंग, मॅथ ग्रुपिंग म्हणायचो आम्ही. तेव्हा ग्रुपवर इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळायचं, मेडिकल ॲडमिशन मिळायचं. आणि मला त्या मुलीपेक्षा 20 मार्क 20 मार्क जास्त होते. 20. आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये 1 रुपया न खर्च करता मला ॲडमिशन मिळालं. रादर मला गव्हर्नमेंटच 4,000 रुपये दरवर्षाला स्कॉलरशिप देत होतं, मेरिट स्कॉलरशिप देत होतं. मला कळतं मी काय म्हणलं ते. त्यामुळे इंग्रजी मीडियम, मराठी मीडियम, सकाळी उठणे, रात्री झोपणे, काय मोठे विषय आहेत हे? काहीच मोठे विषय नाही आहेत. फक्त काय लागतं? डेडिकेशन लागतं, जिद्द लागते, चिकाटी लागते आणि सातत्य लागतं. एक दिवसामध्ये होत नाही, बिलकुल होत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगत होतो, तुम्हाला यश मिळायचं ना, कमिटमेंट करा आणि सातत्यानं चला. कमिटमेंट केल्यानंतर कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती केली नव्हतं. 11th आवरला अभ्यास नाही करायचा. 11th आवरला एक अभ्यास, आता परीक्षा आहे. किती परीक्षा आहे? 2 महिन्यावर परीक्षा आहे, 1 महिन्यावर परीक्षा. पेपर परीक्षेच्या पुढे जायचंय, हॉलमध्ये एंट्री करायची आहे, हॉल तिकीट आहे हातामध्ये आणि तरी त्या सेंटरच्या बाहेर बसलेत लेकरं. तिथं बघा, तिथं हाईट पुस्तकात बसलेत. त्याच्या पुढची हाईट. लेकरांना आजकाल आईवडिलांना मग सगळ्या पालकांना सांगतो मी, ते लेकरं बसतात, एखाद्याची आईसोबत असते, वडीलसोबत असतात, बघतात ही दिदी अभ्यास करते, माझी दिदी अभ्यास करत नाहीये. ती जाते, ती दिदी कुठलं पुस्तक वाचते, ते पुस्तक काढते तिची आई आणि नेऊन देते तिला. वाच ग, वाच, ती वाचते, तो पण वाच. माय हा तो काय करावं? ही कुठली पद्धत आहे राव हे अभ्यास करायची? बघा, तुम्हाला सांगतो लेकरांनो, एक्झाम सेंटरच्या बाहेर तुम्हाला 100% लर्न असलेला, पाठ असलेला टॉपिक तुम्ही वाचा. तुम्हाला असं वाटतं की आयुष्यात फर्स्ट टाइम वाचतंय. त्याचं कारण आहे एक्झामचं टेन्शन असतं. म्हणून एक्झामला जाताना मस्तपैकी, उद्या एक्झाम म्हणजे आज रात्री 10ला अभ्यास बंद करा, छान झोपा, सकाळी खा, पण एक्झामला जा. हे पॅटर्न असलं पाहिजे. तुम्हाला एक आमच्यातलं उदाहरण सांगतो. मी फायनल MBBSला होतो. SRTR मेडिकल कॉलेज अंबेजोगाईमध्ये माझं MBBS झालं आणि आमची थेअरीचे पेपर खाली SRT नावाचं एक मेडिकल कॉलेज आहे तिथे, योगेश्वरी कॉलेज म्हणून. त्या कॉलेजमध्ये आमचा थेअरी पेपर होता. ते 3 किलोमीटरचं अंतर आहे. 3 बघा, आमचा मेडिसिनचा पेपर होता. मेडिसिन हा सगळ्यात आवडीचा अवघड विषय. जसं तुम्ही आता म्हणता ना, केमिस्ट्री अवघड आहे, काही लोक म्हणतात फिजिक्स अवघड आहे, कोणी बायोलॉजी अवघड म्हणत नाही. बरं आहे, तुम्हाला सांगतो मी पण केमिस्ट्री अवघड होऊ शकत नाही, कारण केमिस्ट्रीचे इथं अणुरेणू सगळे बसलेत नाही तर, त्याच्यामुळे तुम्हाला केमिस्ट्री कधी आवड होणार नाही. पण तुम्हाला सांगत होतो मित्र, मी पेपर होता आणि मी ठरल्याप्रमाणे सकाळी आज पेपर राईट, मी सकाळी 8 वाजता घरात गेलो. ज्या घरामध्ये माझ्या मोठ्या भावांना 3 लेकरं होते, सायली, सपना, सुमित, 3 लेकरं आहेत. तर मला ना ते लेकरं प्रचंड आवडायचे, ते आजही आवडतात. आणि तुम्हाला सांगतो की त्यांच्याबरोबर धिंगाणा करणे हे माझं एकच काम घरात गेल्यानंतर. म्हणजे घरात गेलो की ते काचा फुटतील असं धिंगाणा मी करायचो. आणि माहीत नाही पण खूप भारी रिलॅक्स वाटायचं मला त्याच्यात धिंगाणा करणे. लहान लेकरं होते. म्हणजे मी MBBS लागलो तेव्हा दादांची मोठी मुलगी 6 वर्षाची, दुसरी 4 वर्षाची, मुलगा 1.5 वर्षाचा, अशी लहान लेकरं होते. मी फायनलला जाईपर्यंत असे 2-4 वर्षांनी वाढले सगळे एवढे असे मोठे लेकरं झाले होते. तर त्यांच्यावरून धिंगाणा करत बसायचो मी. मेडिसिनचा पेपर होता आणि दादा बघा 4 लोकांचं क्वार्टर होतं. त्या क्वार्टरमध्ये वर एक डॉक्टर राहायचे, बाजूला असे 4 डॉक्टर राहत होते, ते दादा राहत होते. मी घरी गेलो आणि 10ला पेपर, 8ला मी घरात होतो आणि धिंगाणा सुरू केला. वरती डॉक्टर ND कुलकर्णी सर राहत होते, जे मेडिसिनचे बॉस होते. त्या विषयाचा पेपर होता आणि छोटंसं कॉलेज होतं, त्यात सगळे लोक ओळखत होते. मी डॉक्टर तात्रावने सख्खा भाऊ होतो. 50 लेकरं तिथं, त्यातले 20 पहिल्याला नापास झाले होते, 30 आम्ही जण होतो. प्रत्येक डॉक्टर, प्रत्येक टीचर मला ओळखत होता आणि त्यातला मी तर सगळ्यांच्या परिचयाचा होतो. मग ते ND कुलकर्णी सर खाली आले, आमचा धिंगाणा सुरू होता. त्यांनी बेल वाजवली. आमच्या वहिनी आहे ना, जगातला सगळ्यात गोड माणूस, एकदम पवित्र लेडी, खूप छान, म्हणजे वहिनी म्हणजे एकदम ग्रेट लेडी आहे. तर ते ना, आमच्या वहिनी असं इकडे तिकडे काहीच करत नाहीत. तिच्या घरामध्ये मी एवढे वर्ष राहिलो माहिती आहे, 5.5 वर्ष वहिनीसोबत होतो. पण ते लेकरला कसं सांभाळायचं, वहिनीने आम्हाला सांभाळलं. आणि मी ND सरांनी बेल वाजवली, वहिनीने दरवाजा काढला. बघा, त्यांनी विचारलं पहिला विठ्ठल कुठे आहे? वहिनी मला आहेत घरात. काय करतोय? आता काय करतोय? वहिनी मला धिंगाणा करतोय. ND सरांना, अरे यार मास्तर, विठ्ठल, बापरे, असा आवाज आला ND मास्तरचा. ते आवाज ऐकून विठ्ठल असे, तरी तेवढ्यात वहिनीमध्ये आल्या होत्या. वहिनी म्हणल्या ND सर आले. तेव्हाच कळलं होतं आपली वाट आहे. मग अशा हातबीत बांधले मस्तपैकी, गेलो दरवाजापर्यंत. दरवाजात गेलो की सगळ्यात पहिलं गुड मॉर्निंग म्हणून पाया पडलो. विठ्ठल मेडिसिनचा पेपर आहे? हो सर. मेडिसिनचा पेपर आहे विठ्ठल? हो सर. विठ्ठल मेडिसिनचा पेपर आहे? हो सर. म्हणजे त्यांना कळलं होतं ना मी काय करतो. तेव्हा माणूस पुन्हा मग असं सगळं ऐकून झालं. अभ्यास झाला, हे घेतलं, ते घेतलं, हा पेपर, तो पेपर, असं सोड, हे सरांनी सांगितलं. हो सर म्हटलं सगळं. असं म्हणून झालं. ND सर पुन्हा एकदा म्हणले ऑल दी बेस्ट विठ्ठल. म्हणले पुन्हा एकदा पाया पडलो. ND मास्तर गेलं, दरवाजा बंद केला, धिंगाणा सुरू. आपला पोटभर धिंगाणा केला आणि मग आम्ही निघालो एक्झामला. जेवण करून मस्त एक्झामला निघालो. तर माझा एक मित्र आहे बालासाहेब कराड म्हणून. तर त्याच्याकडे एक अवंती लुना टाईप गाडी होती. लुना माहिती तुम्हाला? लुना
लोणाला ना पुढचं सीट असतं बघा, आणि मागे फक्त दांडा असतो, दांडा, हां, लोखंडाचा दांडा. माहिती आहे का तुम्हाला हे? बरं झालं. त्या दांड्यावरती मी बसलो आणि हे गाडी चालवायला लागला, हा गाडी चालवायला लागला. तो गाडी बाला चालवत होता आणि मी त्याच्या पाठीवर बसलो होतो, कारण आपल्याकडे काही गाडी बिडी नाही, आपण गरीब माणसं. बालासोबत एक्झामला मी जाणार होतो. फायनलची परीक्षा, मेडिसिनचा पेपर, एकदम अवघड पेपर असा मत जातो. आणि असा बसलोच शेजारी आमच्या बाजूने एक रिक्षा चालला होता, आमच्या बाजूने रिक्षा जात होता, रिक्षा. ते रिक्षा दोघीच पण नजर गेली तर त्याच्यामध्ये माझी एक वर्गमैत्रीण होती, माझी क्लासमेट त्या रिक्षात होती. त्याच्याकडे मी असं पाहिलं तर तिची आई रिक्षामध्ये तिच्या बाजूला बसली होती तिच्या पाठीमागे, आणि तिचे केस विंचरत होती, केस विंचरायला लागली होती तिची आई. बापू म्हणलं, आता हिला केस विंचरा वेळ मिळाला नाही, मेडिसिनचा पेपर आहे, आणि मी शाळा धिंगाणा करत बसलो 2 तास. अरे यार, 2 ठोके चुकले ना, तुम्हाला काय सांगून काय नाही, आता मला काय सुद्धा कळेना ना. पुन्हा मग जरा बारकाईनं बघायला लागलो, कारण ह्याची गाडी 20च्या स्पीडने चालली आहे, रिक्षा पण 20च्या स्पीडने चाललाय. पुन्हा बघितलं, तिची बहीण तिच्या बाजूला बसली होती, ती तिला खाऊ घालत होती. पप्पा म्हणलं, आता हाईट झाली यार, म्हणलं ही काय कमाला आहे, हिला खायला पण वेळ मिळाला नाही. आणखी जरा कुतूहलाने बघायला लागलो, तिचा भाऊ रिक्षा ड्रायव्हरच्या शेजारी बसला होता, त्याच्या हातात मेडिसिनचं पुस्तक होतं आणि त्यानं असं पकडलं होतं, वाच. ती मेडिसिनचं पुस्तक तिथं वाचत होती, माहिती आहे तुम्हाला. आता मला कळेना, पण मला क्षणभर बाल्याला म्हणलं, बाल्या आपलं काही खरं नाही यार. ते जरा असं बोलतो, काय 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 झालं बेटा, काय झालं म्हणलं, जरा नंतर सांगतो, पण तिकडे बघ म्हणलं जरा. तिथं वाचायला लागल्या रिक्षामध्ये, आणि मी तर धिंगाणा करून बसलो रे बाल्याच्या गाडीवर. काय 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 होत नाही मला, चल चल चल. त्यानं म्हणलं खरं काय 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 होत नाही, पण माझ्या 2-3 टोके चुकले ना. आम्ही सेंटरवर गेलो, एक्झामच्या सेंटरमध्ये गेलो, आणि तुम्हाला सांगू की रानो, एक्झाम झाली, रिझल्ट आला युनिव्हर्सिटीचा, आणि मला मेडिसिनमध्ये गोल्ड मेडल आहे, गोल्ड मेडल.